नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. आता चला मित्रांनो, आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, वसंत पंचमीला विद्यार्थीला करावी ही 5 कामं, शिक्षणात येणार नाही अडथळे. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे, कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यास यश मिळवण्यासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीचे पूजेबरोबर उपासी केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. तर मित्रांनो, 14 फरवरी 2024 रोजी ज्ञानाचा देवीला समर्पित वसंत पंचमीला सण साजरा केला जाईल. या दिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे, कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीचे पूजेबरोबर उपासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. वसंत पंचमीच्या दिवशी शारदा देवीची पूजा केल्याने कला, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असं म्हणतात की या दिवशी देवी सरस्वतीचे दर्शन होते, म्हणून ह्या दिवस तिचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. शास्त्रानुसार वसंत पंचमी दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या काही उपायांमुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. आता मित्रांनो, वसंत पंचमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी करावे हे उपाय. धैर्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी. जर तुमच्या मुलाला त्याच्या धैर्याकडे एकाग्रताने अभ्यास करता येत नसेल, तर त्यासाठी माता सरस्वतीचे चित्र अभ्यासाच्या टेबलाजवळ ठेवा. असं केल्याने त्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती सुधारते, असं म्हटलं जाते. तर अशा प्रकारे करा सरस्वतीची पूजा. मित्रांनो, जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्याचे लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल, तर तुमच्या मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला लावा. मुलाच्या हाताने माता सरस्वतीला पिवळी फळं, फुलं, पिवळा भगवा तांदूळ अर्पण करा. यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाला मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते. तर मित्रांनो, या कामामुळे प्रगती होईल. हो मित्रांनो, ज्या मुलांना वर्गात बोलण्यात अडचण येते किंवा अभ्यास करूनही नीट लिहिता येत नसेल आणि त्यांनी वसंत पंचमीच्या दिवशी चांदीचे पेन मधात बुडवून मुलांच्या जिभेवर ओम लिहावे. असं मानलं जाते की यामुळे बोलण्यात समस्या दूर होतात आणि मूल अभ्यासात पुढे राहते. आता मित्रांनो, अभ्यासात अडथळे निर्माण होत असल्यास तर मित्रांनो आपल्याला काय करायचे? ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत असतील त्यांनी वसंत पंचमीला माता सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण करावे आणि त्यानंतर ओम सरस्वतये ओम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं मानले जाते की यामुळे अभ्यासात यश मिळते. तर मित्रांनो, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे? तर मित्रांनो, वसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून गरजूंना वहा आणि पेन दान करा. असं केल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. असं मानले जाते की मुलांना मन अभ्यासाकडे लागते आणि आत्महत्याकडे वाढवण्यासाठी सरस्वती मातेचे चरणी वहा व पेन अर्पण करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि तुमच्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.